बीएमसी निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याने ठाकरे गटणार. गॅस सिलेंडरच्या किमती आजपासून बदलतील. व्यावसायिक सिलेंडरवर 33 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाले, तर घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आज मुलुंड बंदची हाक. धारावी पुनर्विकास अंतर्गत मुलुंडमधील धारावी वासियांना वसाहतीला स्थानिकांनी विरोध केला. मीठ खाणीच्या जमिनीवर घरे बांधण्याविरुद्ध आंदोलन तीव्र. सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी. ठाणेकरांना जड वाहतुकीपासून दिलासा. कोपरी पूल प्रवाशांसाठी पुन्हा खुला. 14 तासांच्या विशेष ब्लॉक दरम्यान रेल्वेने दुरुस्तीचे काम पूर्ण केले. मुंबईत मोठी दुर्घटना. आज सकाळी जुहूच्या सिल्वर बीचवर पोहताना 2 मुले बुडाली. एकाला वाचवण्यात आले, तर दुसऱ्याला शोधण्यासाठी बचाव पथक शोध मोहिमेत गुंतले आहे. रस्त्यांवर बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या वाहन मालकांना माहिती देण्यासाठी बीएमसीने हेल्पलाईन सेवा सुरू केली. वाहन काढून टाकण्यापूर्वी मालकांना काही तासांचा वेळ दिला जाईल, त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत उपस्थित केलेले प्रश्न निलंबित. ईव्हीएम मशीन्सची चौकशी सुरू आणि व्हीव्हीपॅट पूर्णपणे बरोबर असल्याचे आढळले. विरोधकांच्या आरोपांना न जुमानता मशीन्सची पडताळणी चाचणी उत्तीर्ण केली. आजपासून यूपीआयशी संबंधित नवीन नियम लागू केले जातील. यूपीआय प्रणाली व्यवस्थापित करणारी संस्था एनपीसीआयने नवीन मर्यादा निश्चित केल्या आहेत. आता बॅलन्स चेक, पेमेंट स्टेटस आणि ऑटो पेमेंटवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. मंत्री माणिकराव कोकाटे यांचे विभाग बदलले. महाराष्ट्र विधानसभेत त्यांच्यावर जंगली रमी खेळण्याचा आरोप होता. आता त्यांना क्रीडा मंत्री करण्यात आले आहे. 15 ऑगस्टपासून खासगी वाहनांसाठी नवीन फास्टॅग वार्षिक पास सुरू होणार, जो वर्षभरासाठी 3000 रुपयांमध्ये 200 टोल फ्री ट्रिपची सुविधा प्रदान करेल. मुंबईच्या कोस्टल रोडवर वेगाने गाडी चालवणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई. 8 दिवसात 120 चालकांकडून दंड वसूल केला. वाहतूक पोलिसांनी देखरेख वाढवली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना महायुती सरकारकडून टोलमध्ये सूट. मुंबई बेंगळुरू महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग, अटल सेतू आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यांवरील टोल प्लाझावर सवलती असते. खरे गुन्हेगार कधी शोधणार? मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने उद्धव गटाचे खासदार अरविंद सावंत संतप्त. म्हणाले की खटल्याला 17 वर्ष झाली तरी आरोपी कायद्याच्या आवाक्याबाहेर आहेत. ईडीने रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना समन्स बजावले. 5 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले. अंबानी आणि त्यांच्या कंपनीवर 3000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे पुतळे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बांधले जातील. मुंबई क्रिकेट असोसिएशनने जारी केले. उद्घाटन या महिन्यात होईल. जागेअभावी मुंबईतील गायी आणि म्हशींचे गोटे काढून पालघरला हलवण्याची तयारी सुरू. मुंबई महानगर आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले. निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या. निवडणुकीसाठी मतदान 9 सप्टेंबर रोजी होणार आणि निकालही त्याच दिवशी जाहीर केला जाईल. मुंबई गुन्हे शाखेने दहिसरमधील एका हॉटेलमध्ये वैश्य व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. 2 आरोपींना अटक. 3 महिलांसह एका अल्पवयीन मुलीची सुटका. मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल. 22 कॅरेट सोन्याचं 10 ग्रॅमची किंमत 89,500 रुपये झाली, तर चांदी 1,13,000 रुपये प्रति किलो झाली. धारावीमध्ये झालेल्या गोळीबारात अनेक जण जखमी. या गोळीबारात एका महिलेला दुखापत झाली होती. आरोपीचे नाव हिस्ट्री शीटर मोहम्मद आहे. आरोपीची चौकशी सुरू.